नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी सराव परीक्षा होणार आहे 2026ची, तिची भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका अगदी महत्त्वाची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सराव परीक्षेसाठी. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व परीक्षा 2026च्या देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स तुम्हाला देणार आहोत. आणि त्याचसोबत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात चॅनलवरती, आपल्या ॲपवरती. तर ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरनं मास्टर वैभव हिरे, ज्यामध्ये स्टडी मटेरियल मिळतं, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स, त्यासोबत मॉडेल क्वेश्चन पेपर्स, बोर्ड एक्झामचे गेस्ट पेपर्स मिळतात. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं ठरलं तर सायन्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात, भूगोलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात, मराठी इंग्लिशसाठी प्रिपरेशन मास्टर प्रिपरेशन गाईड मिळतं. तर नक्की तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तिथून ते गाईड वगैरे परचेस करू शकता बोर्ड परीक्षा 2026साठी. चला व्हिडिओला सुरू करूया. ही सर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. विषय आहे भूगोल. आधी सर्व विषयाचे टाकलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील चॅनलवरती जाऊन बघू शकता. पीडीएफ पाहिजे असेल तर ॲप डाउनलोड करा. विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वी दिलेला आहे सराव परीक्षा. गुण आहे 40, विषय आहे भूगोल 2026, वेळ आहे 2 तास. प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंब वस्तू आढळते. अ मध्ये केंद्रित, ब मध्ये विखुरलेली, क मध्ये आहे रेषाकृती, ड मध्ये आहे ताराकृती. योग्य पर्याय निवडायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर दुसरा आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा टिंबटिंब होय. अ मध्ये आहे तुम्हाला चित्रबन, ब मध्ये आहे तुम्हाला हाईन, त्यानंतर क मध्ये आहे तुम्हाला सुंदरबन, ड मध्ये आहे तुम्हाला रिया किनारा. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता टिंबटिंब व्यक्ती प्रति चौकिमी आहे. अ मध्ये 23 आहे, ब मध्ये 25 आहे, क मध्ये 28 आहे, ड मध्ये 29 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, भारतातील शेती ही प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारची आहे. अ मध्ये निर्वाह आहे, ब मध्ये आहे तुम्हाला स्थानांतरित, क मध्ये आहे मळा, ड मध्ये आहे तुम्हाला कोरडवाहू. त्यानंतर प्रश्न 2, योग्य जोड्या जुळवा, ज्यामध्ये अ गट आहे फुटबॉल, दुसरा आहे पाऊ ब्राझील, तिसरा आहे दिल्ली, चौथा आहे पाईन. ब गट आहे भारताची राजधानी, क हिमालयीन वने, ब्राझीलमधील वृक्ष, त्यानंतर ब्राझीलमधील खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो फुटबॉल हा ब्राझीलमधील खेळ असावा. पाऊ ब्राझील हे ब्राझीलमधील काय आहे ब्राझीलमधील वृक्ष, नाही सॉरी. दिल्ली काय आहे भारताची राजधानी आहे. फुटबॉल काय आहे ब्राझीलमधील वृक्ष, इथे काहीतरी करेक्शन असू शकते. हिमालयीन वने काय आहे पाईन. ओके ठीक आहे. पाऊ ब्राझीलमधील वृक्ष, हिमालयीन वने, पाईन आहे. ओके चला जाऊ दे, असू द्या. तुम्हाला माहीत असेल, मला माहीत नाही, मी माझा गेस लावेल आणि चुकून जाईल ते. टिपाली हा म्हटलेला आहे. भारत व ब्राझील लिंग गुणोत्तर यावरती टिपा लिहायच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारत व ब्राझील नागरीकरण यावरती टिपा लिहायच्या. त्यानंतर प्रमाण वेळेची उपयोगिता यावरती टिपा लिहायची. कोणत्या 2 वरती टिपा लिहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकी 2 मार्क्स आहेत. त्यानंतर आहे निकषात माहिती भरा व सूची तयार करा. आता तुम्हाला एक नकाशा पुरवला जाईल, त्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. भारतातील सदाहरित वने, हिमालयीन वने, पानझडी वने, समुद्रकाठांची वने, काटेरी झुडपी वने आणि निम्न सदाहरित वने अशा पद्धतीने तुम्हाला नकाशात माहिती भरायची आहे. प्रश्न 4 आ मध्ये म्हटलेला आहे तुम्हाला खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 4 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हा बघा, हा तुम्हाला नकाशा दिलेला आहे. हा नकाशा बघू शकता आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्य कोणती. तर दुसरा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यांमध्ये नागरीकरण कमी झाले आहे. त्यानंतर आहे तिसरामध्ये सियारातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे. चौथा आहे 91 ते 100 नागरी लोकसंख्या कुठे आढळते. आणि पाचवा आहे दक्षिण अटलांटिक महासागराजवळ नागरी लोकसंख्येचे प्रमाण तुलनात्मकता कशी आढळते. प्रश्न 5वा आहे भौगोलिक कारणे लिहा. कोणती 2. एक आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. दुसरा आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. तिसरा आहे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. आणि चौथा आहे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. तर अशा पद्धतीने प्रश्न आहे. त्यापैकी कोणते 2 यांची तुम्हाला भौगोलिक कारणे लिहायची आहे. प्रत्येक प्रश्न इथे 3 गुणांसाठी आहे आणि हा अगदी महत्त्वाचा प्रश्न असतो. कोणत्या चॅप्टरमध्ये तुम्हाला भौगोलिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचमुळे भौगोलिक प्रश्न जर इम्पॉर्टंट भौगोलिक कारणे लिहा हे प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील ना, तर तुम्ही आपला ॲप प्ले स्टोरवरनं डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायला मिळतात. प्रश्न 6 आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील सारणीत ब्राझीलमधील पर्जन्यमानाचे प्रमाण दिले आहे. ही सांख्यिक माहिती वापरून स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान मध्ये लिहायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो प्राकृतिक विभाग ॲमेझॉन नदीचे खोरे, पॅराग्वे पॅरागाना खोरे, ब्राझील उच्चभूमी, किनारा प्रदेश. ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला ही माहिती दिली आहेत आणि बघूयात काय प्रश्न स्तंभलेख तयार करायचा माहितीवरनं आणि प्रश्नांची उत्तरेही लिहायची आहेत. तर प्रश्न आहे ब्राझीलमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्यमान कुठे आहे. दुसरा आहे तुम्ही काढलेल्या आलेखातील अक्ष काय दर्शवितो. तिसरा आहे ब्राझील उच्चभूमीचे पर्जन्यमान किती आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला खालील आलेखाचे वाचन करा व त्या खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता हा आलेख दिलेला आहे, याचे वाचन करा आणि त्यावरती काही प्रश्न आहेत. प्रश्न पहिला विद्यार्थी मित्रांनो 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2000 साली कोणत्या
देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? त्यानंतर कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढली ते दिसते? स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2015 साली दोन्ही देशांतील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती त्यातील फरक सांगा. आणि 5मध्ये आहे 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे? तर अशा पद्धतीने प्रश्न आहेत, तुम्ही याची उत्तर लिहू शकता. आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पष्ट करा. 8 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा ठरतो. तर स्पष्ट करायचं अजस्र कडायावरती टिपा लिहा किंवा हे स्पष्ट करायचं आहे. भारतातील वने हे स्पष्ट करायचं आहे किंवा द्विकल्पीय नद्या हे स्पष्ट करायचं आहे. कोणते एक स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डायरेक्टली 8 गुण मिळतात. सॉरी तिन्ही स्पष्ट करायचं का कोणते एक स्पष्ट करायचं 8 मार्क्ससाठी आहे मोस्ट इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने ही भूगोलची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे सराव परीक्षेची. जर तुम्हाला याचं PDF पाहिजे असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. ॲपमध्ये तुम्हाला याचं PDF मिळेल. यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघू शकता. लवकरच सराव पूर्व परीक्षेचे देखील पेपर्स आपण अपलोड करणार आहोत. तुम्हा सर्वांना ह्या तुमच्या सराव परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर. ऑल द बेस्ट.